नमस्कार मित्रांनो, मी अमित पवार स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल। मी आहे सध्या लातूर मधल्या दयानंद गेट या ठिकाणी आणि मी सध्या आहे टेस्टी समोसा MS25 या ठिकाणी। समोसा, वडापाव, पॅटीस आणि भजे या ठिकाणी बनतात आणि ओव्हरऑल आपण या व्यवसाय बाबतीमध्ये साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत। आणि विशेष हा व्यवसाय कधीपासून आहे आणि या व्यवसायाला सातत्य राहणं किती महत्त्वाची गरज आहे, कुठल्याही व्यवसायाला सातत्य राहणं किती महत्त्वाची गरज आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आणि विशेष कुठलाही व्यवसाय असेल तर त्याला लागवड लागते किंवा भांडवल लागतंच, त्या भांडवलातून आपल्याला सातत्य ठेवून एक व्यवसाय चांगल्या रूपात कसं कन्वर्ट करता येईल किंवा कसं नेता येईल आज या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर सर्वप्रथम नमस्कार मामा। नमस्कार। आपलं नाव परिचय सांगा पहिला। अण्णासाहेब विक्रम चोरमले। अच्छा, किती दिवसापासून हा व्यवसाय आहे? 2016 पासून करतोय। 2016 पासून। तर सुरुवात कधीपासून झाली आपली या व्यवसायाची? 2016 पासून आम्ही समोस्याच्या क्षेत्रामध्ये आलो। घरी बनवत होतो पहिलं आणि तिथून पुन्हा ढोकी म्हणून आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये, त्या गावातील जे हॉटेल आहेत त्या हॉटेलांना समोसा मी पुरवठा करायचो। ग्रामीण भागामध्ये समोसा जास्त काय असं कोण बनवत नव्हतं आणि मी समोसा त्यावेळेला पुरवठा करत होतो। प्रत्येक हॉटेलला कुणाला 30, कुणाला 70, कुणाला 100 आणि या प्रमाणात सगळ्या हॉटेलवाल्यांना समोसा मी पुरवठा करीत होतो। अच्छा, बर। तर मग लातूरला यायचं कारण कसं ठरलं की बाबा लातूरला यावं आपण करावं व्यवसाय म्हणून, हे संकल्पना कधी सुचली तुम्हाला? लातूरला मला रेल्वे स्टेशनचं कॅन्टीन मिळालं आणि प्रमुख कारण म्हणजे माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मी इथं स्थायिक झालो। लातूरचं शिक्षण चांगलं आहे आणि त्यामुळं प्रमुख कारण जो शिक्षण आणि शिक्षणाच्या नंतर इथं व्यवसायाला अनेक संधी आहे लातूरमध्ये। बरोबर बरोबर। तेही माहीत जाणून घेतलं की लातूरचे लोक सर्वांना सामावून घेणारे आहेत आणि त्यामुळं इथं व्यवसाय करावा असं मला वाटलं। अच्छा, बर। तर आपल्याकडे स्पेशली आपण जे टेस्टी MS25 जे आपण शॉप चालवता किंवा आपलं हे शॉप चालवता, तर विशेषतः या ह्याच्यामध्ये तुम्ही कोणते कोणते सर्व करता प्रोडक्ट्स, असं कोणते कोणते आयटम्स तुम्ही तयार करता? आता माझ्याकडे जो आमचा फेमस आहे, ज्याच्या जीवावरती मी हा व्यवसाय उभा केलाय, तो माझा आहे टेस्टी समोसा। टेस्टी समोसा मित्रांनो नंबर 1 ला। ओके। नंबर 2 ला आहे आमचा टेस्टी वडापाव आणि नंबर 3 ला आहे टेस्टी पॅटीस। हे आमचे 3 आयटम प्रसिद्ध आहेत। अच्छा, स्नॅक्स आयटम मध्ये मित्रांनो 3 आयटम हे रनिंग आयटम आहेत आणि लोकांना आवर्जून खाणारे हे आयटम आहेत। तर याची रेसिपी काय युनिक आहे का आपल्यामध्ये, जे टेस्टी तुम्ही इतरांपेक्षा काय स्पेशली तुम्ही देता? स्पेशली म्हणलं तर इतर जसं बनवतात तसंच बनवतो, पण रोजच्या रोज ताजं बनवणं, ग्राहकाला गरम देणं आणि जे काही मसाले आहेत ते घरगुतीच आम्ही मसाले तयार करतो। जे काही बाहेरून कुठून काही वेगळा प्रकार आणून बाहेरचे कुठले मसाले त्याच्यामध्ये घालत नाहीत, घरगुतीच आमचे मसाले तयार करतो आणि त्याच्यातूनच ही चव येते। बरोबर मित्रांनो, मी काल एक या ठिकाणी समोसा टेस्ट केला, त्या समोसाची उत्कृष्ट क्वालिटी लागली आणि विशेषतः बरेच हॉटेलवाले काय करतात की रिपीट तेच तेल वापरतात, पण मला या क्वालिटी समोसाची अशी आवडली की जबरदस्त, जे की म्हणतात ना की तेलाची क्वालिटी तुम्ही गुणवत्ताशील वापरता आणि खाल्ल्यानंतरच कळते की बाबा वडापाव पॅटीस ही कोणची गुणवत्ताचं तेल वापरलं ह्याचा। बरेचसे हॉटेलवाले लोकल काय करतात की वापरलेलं तेल वापरतात आणि नरडं धरतं किंवा क्वालिटी लागत नाही। हा सर्वात महत्त्वाचा चुकीचा पॉईंट आहे। व्यवसाय जर ग्रो करायचा असेल तर यांचे मुद्दे महत्त्वपूर्ण ठरतात आपल्याला व्यवसायाला लागू करण्यासाठी। तर आता सरेदस जर म्हणलं समोसा, वडापाव आणि पॅटीस, तर दैनंदिन म्हणजे डेली किती घडतात, किती खप आहे आपल्याला? वडापाव सरासरी 1000च्या वरती वडापाव जातोय, सरासरी 1000च्या वर। पॅटीस जे आहे ते 100-125 या प्रमाणात जात आहे आणि समोसाच आहे किरकाळी 1-2 असे जे येऊन इथं खातात ग्राहक, तर तो 200-250च्या दरम्यान जात आहे आणि ऑर्डर पण आम्हाला मिळतात। वेगवेगळे कार्यक्रम असतात, दुकानाचे उद्घाटन, वाढदिवस, शाळेतले काही स्नेहसंमेलन, याच्या आम्हाला ऑर्डर मिळतात 100, 150, 200 या प्रमाणात। मित्रांनो, जर लातूरमधून कुठूनही असाल लोकल ठिकाणी, मोठ्या फंक्शनसाठी असेल, बर्थडे पार्टी असेल, ऑफिस पार्टी कुठलीही असेल, संमेलन पार्टी असेल, मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन, या ठिकाणी तुम्ही ऑर्डर मागवू शकता। आणि विशेषतः या हॉटेलची क्वालिटी उत्कृष्ट आहे, जसं प्राईस देतो तशी आपल्याला क्वालिटी भेटते या ठिकाणी। तर या ठिकाणी जवळपास तुमचे 1500 क्वांटिटी जवळपास सरासरी कटतात। अच्छा, बरं डेली किती आपला सेल जातो बरं सरासरी?
सरासरी 8,000च्या जवळपास माझा एक होतो. 8,000पर्यंत एक सेल आउट जातो. 8,000 10,000 या प्रमाणात चालतो. अच्छा. बरं. आता सर्वप्रथम आता व्यवसाय उभा केला, तुम्हाला खूप मोठा अनुभव आहे आपल्याला या क्षेत्रामध्ये. तर नवयुवकांना तुम्ही काय सांगू शकाल की बाबा काय व्यवसायाच्या बाबतीमध्ये तुम्ही काय संदेश देऊ शकाल आपल्या नवयुवकांना? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक अशा संधी येत असतात. त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आपण एखादा व्यवसाय टाकला, तो नाही चालला, तर दुसऱ्या कुठल्या तरी व्यवसायाची निवड केली पाहिजे, जेणेकरून ग्राहकाला नेमकं काय पाहिजे हे पण आपल्याला देता आलं पाहिजे. संधी आयुष्यामध्ये अनेक वेळा मिळते. ज्या ज्या वेळेला कधी प्रसंग येतात, व्यवसायाच्या रूपामध्ये नवीन व्यवसाय टाकला, कोणी कोणी कर्ज काढून टाकलेला असतो, पहिल्यांदा उभारी घेत नाही धंदा, 4-2 महिने तो धंदा सेटल व्हायला वेळ लागत असतो. आणि त्यामुळं धंद्यामध्ये दम काढणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि धंदा पुन्हा उभारायचा म्हणलं तर ग्राहकाशी बोलणं, त्याच्याशी व्यवहार नीट करणं, पदार्थ चांगले देणं हे पण ह्याच्यामध्ये गरजेचं आहे. मात्र आयुष्यामध्ये संधी येत असतात आणि त्यामुळे त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे हे मात्र नक्की. नक्कीच मामा, धन्यवाद. खूप तुमचा अनुभव आपल्या धन्यवाद. मेंबर्स लोकांना लागला. मित्रांनो, कुठलाही व्यवसाय असेल तर सातत्य राहणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि व्यवसायाबद्दल अनेक गोष्टी आपल्याला या मामाकडनं करून भेटल्या. जवळपास 2016 पासून हा व्यवसाय हे करतात. आणि मराठी माणूस व्यवसायामध्ये एक ऊर्जाशील राहून किती प्रगती करतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलो आहे मित्रांनो.